शिरपूर वरवाडे नगर परिषद निवडणुकीचा तापमान दिवसेंदिवस वाढत असताना प्रभाग क्रमांक 2 येथे राजकीय सामना शहरभरातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे। भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील ही प्रतिष्ठेची लढत आता अधिक तीव्र होत असून दोन्ही पक्षातील पुरुष व महिला उमेदवारांतील स्पर्धा विशेष लक्ष वेधून घेत आहे। या प्रभागातून भाजपचे रोहित विजयराव रंधे यांच्या विरुद्ध शिवसेनेत शिंदे गटाचे धीरज केवलसिंग राजपूत यांच्यात ही लढत होत असून महिला उमेदवारांमध्ये भाजपच्या सुलोचना वासुदेव पाटील यांच्या विरोधात नगराध्यक्षपदाचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या धर्मपत्नी पाटील पल्लवी हेमंत या शिवसेनेकडून रणांगणात आहेत। भाजप उमेदवार रोहित रंधे यांची या प्रभागात प्रबळ दावेदारी आहे। अनेक वर्षांपासूनचा जनसंपर्क, स्वर्गीय व्यंकटरावजी अण्णासाहेब यांच्या राजकीय वारसा, शिक्षण संस्थांमधून विस्तारलेले हितसंबंध, राजकारणात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, भाजपाचे राहुल रंधे, निशांत रंधे या बंधूंची खंबीर साथ, सत्ताधारी पक्षाची मजबूत पकड आणि स्वतः रोहित रंधे यांचा जनसंपर्क, नगरसेवक पदाचा पूर्वानुभव अशा त्यांच्या जमेच्या बाजू आहेत। महिला उमेदवार पाटील सुलोचना वासुदेव यांची देखील मतदारसंघात चांगली ओळख असून त्या माजी नगरसेविका आहेत। त्यामुळे प्रभागातील नागरिकांच्या समस्यांची जाण, प्रभागातील जनसंपर्क आणि आता सत्ताधारी पक्षाची मिळालेली साथ या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत। दुसरीकडे शिवसेनेत शिंदे गटाकडून पहिल्यांदाच राजकारणात युवा नेतृत्व म्हणून प्रवेश करणारे आणि या निवडणुकीला सामोरे जाणारे धीरज केवलसिंग राजपूत हे युवा आणि धडाडीचे कार्यकर्ते असून नवा जोश, नवा उत्साह, तरुणांची साथ, प्रभागातील समस्यांची जाण, जनसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव, त्या सोडवण्यासाठीची जिद्द, प्रभागात असलेला जनसंपर्क, आजवर या प्रभागातून केलेली जनसेवा, विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभाग, शहरातील प्रमुख समस्यांसाठी निवेदने, आंदोलने या माध्यमातून घेतलेला सक्रिय सहभाग, घरातून मिळालेला राजकीय वारसा, त्यांचे वडील अप्पासाहेब केवलसिंग राजपूत हे शहरात सुपरिचित व्यक्तिमत्व, रोखठोक बाडा, अनेक वर्षांपासूनचा राजकीय सहभाग, विविध पदांवर राजकीय कारकीर्द, प्रसिद्ध उद्योजक आणि सर्वसामान्यांची थेट नाळ जोडलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांची या प्रभागात ओळख आहे। या सर्व बाबी धीरज राजपूतींच्या जमेच्या बाजू असून जनतेतून संधी मिळाल्यास संधीचं सोनं करून आणि जनसेवेचा वारसा पुढे नेण्यास आपण कटिबद्ध आहोत असा विश्वास ते मतदारांना देत आहे। शिवसेनेच्या महिला उमेदवार पाटील पल्लवी हेमंत यांना देखील मोठा पारिवारिक राजकीय वारसा असून स्वर्गीय प्रल्हादराव ताते यांच्या त्या नातसून, शहरात शिंदे गटाच्या माध्यमातून निवडणुकीची खिंड लढवणारे हेमंत पाटील यांच्या त्या धर्मपत्नी, त्यामुळे त्यांना देखील राजकीय पाठबळ असून या प्रभागातून सेवेची संधी मिळाल्यास जनसेवा, आरोग्य, शिक्षण, दर्जेदार सुविधा, महिला सक्षमीकरण आणि प्रभागाच्या विकासावर भर देण्याचं आश्वासन ते करत आहेत। भाजपची संघटन शक्ती नक्कीच प्रबळ, परंतु या निवडणुकीत तरुणाईचा जोश, जनतेची अपेक्षा आणि बंधाची मागणी या सर्वांचे प्रतिनिधित्व करताना शिवसेनेच्या उमेदवारांना देखील मोठे जनसमर्थन मिळत असल्याने ते आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करत आहेत। त्यामुळे या प्रभागात या निवडणुकीची लक्षवेधी लढत अधिक रंगात येत असून या प्रभागातील विजयाकडे आणि या लक्षवेधी लढतीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे।